नमस्कार, मी मनीषा इंगळे जोशी. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. लोकसभेचे पडघम वाजण्याआधीच कोणत्याही प्रकारे बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचा म्हणजे जिंकायचाच असा चंग बांधलेला भाजपनं टाकलेल्या ट्रॅपमध्ये पवार कुटुंबीय अडकताना दिसतात. म्हणूनच की काय मागील 3 दिवसांपासून स्वतः शरद पवार देखील बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर लोकसभा निवडणुका होईपर्यंत मुंबईत पाऊल न ठेवण्याचे सूतोवाच केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होत वेगळी चूल मांडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात वेगळी भूमिका घेण्याचं ठरवत मतदारसंघातील वेगवेगळ्या आपल्या समर्थकांना एकत्रित केलं होतं. परंतु आता अजित पवारांबरोबर गेलेल्या याच पदाधिकाऱ्यांना मागील 2 दिवसांपासून शरद पवार यांनी गळ घालत पद वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामतीच्या गोविंद बागेत अनेक पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र दिलं. बारामतीत 3 दिवस शरद पवार मुक्कामी होते. या कालावधीमध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांसोबत सक्रिय काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. 2 वेळा पुणे जिल्हा परिषदेचे काम पाहिलेले माजी अध्यक्ष सतीशराव खोमणे यांची बारामती तालुका समन्वयक म्हणून शरद पवार गटाकडून निवड करण्यात आली आहे. तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र काटे यांची शरद पवार गटाकडून पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याच प्रकारे बारामती तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांनी पदनियुक्तीची पत्र देखील देण्यात आली आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी देखील शरद पवार यांची भेट झाली असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या बाजूने ओढण्याचा पवारांचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दत्ता भरणे हे मागील 2014 आणि 2019 असे 2दा निवडून आल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनी इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना बळी देत हर्षवर्धन पाटलांविरोधात 2 टर्म निवडून आणले आहेत. आता पाटील आणि पवार दोघेही महायुतीत घटक पक्षांचे नेते आहेत. दरम्यान ज्याचा खासदार आमदार त्याची जागा या नियमानुसार महायुतीत जागा वाटपाचे प्राथमिक सूत्र ठरले. परिणामी हर्षवर्धन पाटलांना भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळण्याबाबत शंका आहे. ही बाब हेरून शरद पवार फुटीरांविरोधात फिल्डिंग लावण्यासाठी पाटलांना गळ घालतील का अशी चर्चा सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आणि भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांची कन्या अंकिता पाटील ठाकरेंच्या नावाची चर्चा आहे. पाटील काँग्रेसमध्ये असताना आघाडी धर्म म्हणून त्यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना सहकार्य केलं आहे. आता ते भाजपवाशी झालेत. तसेच अजित पवार दूर गेल्यानं सुळेंना यंदाची लोकसभा सोपी असणार नाही अशी चर्चा आहे. यातच पाटील आणि पवारांमध्ये झालेल्या संवादात बारामती लोकसभेसाठी काय गणित ठरतंय का याची चर्चाही सुरू आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि हो, एम न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थेट बातमी, अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज.